आज सांगलीजवळील हरिपूरला जाण्याचा योग आला. आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे कोरिओग्राफर यांचे गाव हरिपूर. त्यांना सोडण्यासाठी हरिपूरला गेलो होतो. येताना हरिपूरच्या संगमावर गेलो. घाटाकडे जाणाऱ्या कमानीतून गाडी आत घातली आणि गाडी लावत असतानाच तिथे एक 8-10 वर्षाची चिमुरडी टिळा लावण्यासाठी वाटीत गंध घेऊन आली. आता ही चिमुरडी टिळा लावून पैसे मागणार असे मनात विचार करून थोडीशी चेहऱ्यावर मी नाखुशी व तिटकारा दर्शविला. ती मुलगी टिळा लावण्यासाठी पुढे आली, पण मी नको म्हणालो. ती मुलगी पटकन म्हणाली, पैसे नका देऊ. मी तिच्या या एका वाक्याने गारदच झालो. माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. मी नको म्हणत असतानासुद्धा ती चिमुरडी कोणताही मोबदला न घेता टिळा लावण्यास तयार झाली होती. त्या चिमुरडीच्या विचारांपुढे माझी मलाच लाज वाटली. एक 5 रुपये त्या मुलीला द्यावेत म्हणून खिशात हात घातला, तर ती मुलगी पटकन म्हणाली, 10 रुपये द्या. मी विचारले, 10 रुपये कशाला? तेव्हा ती मुलगी म्हणाली, केक घ्यायला. मी विचारले, कोणाचा वाढदिवस आहे? ती मुलगी म्हणाली, माझ्या भावाचा. किती रुपयांचा केक घेतलायस? मी विचारले. ती मुलगी म्हणाली, 40 रुपयांचा. 30 रुपये गोळा झालेत, 10 रुपये कमी पडतायत. मी त्या मुलगीला 10 रुपये दिले आणि आता पैसे दिलेच आहेत तर टिळाही लावून घेतला. त्या मुलगीला विचारले, एक फोटो देतेस का? ती थोडी आडेवेडे घेत तयार झाली. त्या चिमुरडीसोबत एक सेल्फी घेतला. त्यानंतर घाटावर जाऊन बसलो. घाटाचा व्हिडिओ करत असतानाच माझ्या शेजारी एक कावळा येऊन बसला. सहज लक्ष गेले तर त्या कावळ्याचा एक पाय तुटलेला होता. घाटावर मयत व्यक्तींच्या पिंडाला शिवणारा आणि उष्टी खरकटी खाऊनसुद्धा निसर्गाच्या सफाई कामगाराचं चोख भूमिका बजावणारा कावळा. हळूच मोबाईल त्या कावळ्याकडे वळवला. 1-2 फोटो घेतले. आणखी थोडा जवळून फोटो घेणार इतक्यात तो कावळा उडून गेला. तिथून संगमेश्वर मंदिराकडे गेलो. मंदिराचा फोटो काढत असतानाच तिथे कमानीत एका नळावर एक स्त्री पाणी भरत होती. तिने विचारले, कोणत्या गावचे? मी म्हणालो, आळत्याचा. ती म्हणाली, मग हरिपूर अर्धे गाव पाहुणेच आहेत आळत्याचे. येतो म्हटलं तर या देवाला यायचं होत नाही. आला चांगलं झालं. दर्शन घेऊन जाताना भेळ खायला या आमच्या गाड्यावर. घाटावर आमचाच आहे तो भेळगाडा. मी मनातच म्हणालो, आता हिने चांगले गिऱ्हाईक शोधले. असा विचार करत असतानाच स्वतःला थांबवले आणि मनातच म्हणालो, आपल्यासारखे सगळेच कोत्या विचारांचे नसतात. ती स्त्री जर भेळ फुकटच देणार असेल तर? मी दर्शन घेऊन आलो. त्या भेळवाल्या मावशीला चुकवून जायचं असा विचार करतच कमानीतून बाहेर पडत होतो. तोच ती भेळवाली मावशी पुन्हा पाणी आणण्यासाठी समोरून येताना दिसली. मी त्या मावशीला म्हणालो, मावशी पुन्हा कधीतरी येतो भेळ खायला. वेळ झाला आहे आता. तसा त्या भेळवाल्या मावशीनेसुद्धा हसत हसत निरोप दिला. भावाच्या वाढदिवसाच्या केकसाठी पैसे जमवणारी ती चिमुरडी, एक पाय नसतानासुद्धा आपली भूमिका चोख बजावणारा तो कावळा आणि नातीगोती नसतानाही आपुलकी दाखवणारी ती भेळवाली मावशी. आज या हरिपूरच्या घाटानं मला खूप काही शिकवलं होतं.